नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक खूपच चवदार आणि घरगुती पावट्याची भाजी। हिवाळ्यामधील ही स्पेशल भाजी खूप हेल्दी आणि टेस्टी असते। चला तर मग पाहूयात ही भाजी कशी बनवायची ते स्टेप बाय स्टेप। पहिल्यांदा तर आपल्याला या भाजीसाठी लागणार आहेत पावट्याच्या शेंगा। पावट्याच्या शेंगा छानपैकी सोलून घेऊन त्यातले दाणे छानपैकी नीट करावे। यात भरपूर कीड असते दाण्यांना, त्यामुळे हे दाणे नीट व्यवस्थित पाहूनच घ्या। त्यानंतरनी चला तर सुरुवात करूया। एक कढई घेऊन त्यात 2-3 पळ्या तेल टाकावे। त्यानंतरनी आपण स्वच्छ केलेले हे पावट्याचे दाणे त्यात टाकून घ्यावे। पावट्याचे दाणे थोडे परतले की मग त्यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यावं। चवीपुरतं मीठ टाकलं की त्यात छानपैकी कढीपत्ता हाही टाकून घ्यावा आणि छानपैकी मीठ त्यात मुरसपर्यंत आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे। पावट्याचे दाणे शिजताना गॅस मीडियम करायला विसरू नका। नंतरने त्यात ॲड करायची आहे आपल्याला थोडीशी हळद। हळद टाकून ते पुन्हा हलवून घ्यायचे आहे। छानपैकी हे परतून एकत्र करून घ्यायचे आहेत। नंतर यात टाकून घ्यायचा आहे आपल्याला गरम मसाला आणि थोडीशी धनेपूड। यामुळे भाजीला एक वेगळीच चव येते। भाजी छान हळूहळू परतून घ्यावी जेणेकरून या मसाल्यांचा स्वाद त्यात उतरेल। नंतरनी यात टाकायचा आहे तो आपला घरचा काळा मसाला। काळा मसाला टाकल्यावर ही भाजी परत एकदा छानपैकी परतून घ्यायची आहे। ह्याला मंद आचेवर शिजवून द्यायचे आहे आणि नंतरनी यात टाकायचा आहे काळ्या तिळाचा भुगा। त्यामुळे भाजीला एक वेगळीच चव येऊन जाते। बघा ही भाजी परततानाच एकदम पावटे सॉफ्ट झालेले आहेत। अशीच ह्याला छानपैकी थोडा वेळ हलवून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे मसाले टाकले आहेत त्यांचा स्वाद यात उतरेल। नंतरनी यात ॲड करायची आहे थोडीशी कस्तुरी मेथी। कस्तुरी मेथीने या भाजीला एक वेगळीच चव येऊन जाते। बघा आता कस्तुरी मेथी टाकल्यावर भाजीला एक वेगळाच कलर आलेला आहे आणि सुगंधही खूप छान येत आहे। नंतर थोडा वेळ परतून झाले की यात थोडंसं आपण पाणी ओतून घेणार आहोत जेणेकरून पावटे अजून थोडेसे शिजतील। थोडा गॅस फुल करून जोपर्यंत पावट्याच्या कालवणाला उकळी येत नाही तोपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आणि नंतरनी या भाजीला उकळी आली की मग गॅस स्लो करायचा आणि मंद आचेवर ही भाजी करून घ्यायची आहे। चला तर आपली ही पावट्याची भाजी तयार करून झाली। तुम्हाला ही पावट्याची भाजी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका।